नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील तांबेकर. IBPS क्लर्कचा रिझल्ट हा 1 एप्रिलला लागला आणि त्याच्यामध्ये आपल्या क्लासच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. तर त्यांचे जे स्कोर कार्ड होते हे सगळे मी ॲनालाइज केलेले आहेत आणि त्याच्यामधून मी काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे. हे ॲनालिसिस फार फार महत्त्वाचं आहे, खास करून अशांसाठी ज्यांचं सिलेक्शन झालं नाही, ज्यांची काही दिवसांनी SBI क्लर्क आहे त्यांच्यासाठी तर हे सुपर इम्पॉर्टंट आहे. किंवा तुमची पुढच्या वर्षी जर IBPS क्लर्क असेल तर त्याच्या प्लॅनिंगसाठी हे सुपर इम्पॉर्टंट आहे. जर आपण रिझल्टचं ॲनालिसिस केलं तर पहिली गोष्ट नंबर ऑफ वॅकन्सीज. ह्या अचानकपणे 650 काय 700 वॅकन्सीज होत्या, त्या 1353 झालेल्या आहेत. सो गेल्या 4 वर्षामध्ये माझ्या मते या सगळ्यात जास्त वॅकन्सी IBPSनं भरलेल्या आहेत. महाराष्ट्रासाठी आपण बोलत आहे ऑफकोर्स. तर दरवर्षी अशा डबल वॅकन्सी होतील का हो, तर ते विषय डोक्यातनं काढून टाका. यावर्षी ज्यादा आहेत, मे बी पुढच्या वर्षी कमी असू शकतील. तर हे काय आपल्या हातात नाही. आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघूया, कारण एवढ्याच वॅकन्सीज SBI साठी देखील आहेत. SBI साठी देखील 1350 म्हणजे सेमच ऑलमोस्ट वॅकन्सीज आहेत. त्यामुळं सुपर इम्पॉर्टंट हे ठरतं, कारण नंबर ऑफ वॅकन्सीज सेम, सो कट ऑफ देखील सेम राहण्याची शक्यता जादा आहे. SBIचा पेपर थोडासा IBPS क्लर्कपेक्षा डिफिकल्ट असतो, एवढा मोठा फरक पडणार नाही. आता बघूया. तर जनरलचा कट ऑफ जो आहे तो 77चा लागला आहे. 613 वॅकन्सीज होत्या जनरलला. ऑब्व्हियसली EWS वाले, OBC वाले, SC ST वाले सगळेजण एलिजिबल असतात. हा कट ऑफ तेवढा क्लिअर करायला पाहिजे. त्यानंतर EWSचा कट ऑफ 72चा लागला, 122 वॅकन्सीज होत्या. त्यानंतर OBCचा कट ऑफ 75.6 लागला, 351, 350 वॅकन्सीज होता. SCचा 72.16 लागला आणि 142 वॅकन्सीज होत्या. आता ह्या नंबर ऑफ वॅकन्सी ज्या आहेत, हे जे SC ST OBC EWS हे सगळेजण जर यांनी जनरलचा कट ऑफ क्लिअर केला तर ते जनरलमधून सिलेक्ट होतात, अनरिझर्व कॅटेगरीच्या अगेन्स्ट सिलेक्ट होतात, हे लक्षात घ्या. तर या वर्षीचा हा कट ऑफ तुम्ही डोक्यामध्ये ठेवा. SBI साठी एवढाच कट ऑफ लागू शकतो, शक्यता जादा आहे. पेपर जास्त डिफिकल्ट आला तर एक 2-3 4-5 मार्कने हा खाली देखील येऊ शकतो. तर सिलेक्शन झालेल्या मुलांचे जर आपण स्कोर कार्ड बघितले तर त्यामध्ये मला एक ट्रेंड दिसून आला जो फार महत्त्वाचा आहे. जनरल अवेअरनेस याचं जर आपण रेंज बघितली तर सगळेजण 10 ते 15 या रेंजमध्ये अडकलेले आहेत. ऑफकोर्स यामध्ये काही जण 10 पेक्षा कमी देखील आहेत आणि 15 पेक्षा जादा देखील आहेत. पण मी एक जनरलायझेशन घेतो की मॅक्सिमम स्टुडंट सिलेक्ट झालेले 10 ते 15 या रेंजमध्ये आहेत. त्यानंतर कॉन्टची रेंज ही खूप जास्त आहे, अगदी 20 पासून 35 पर्यंत. आता हे का मी तुम्हाला सांगतो. तसंच रिझनिंगची देखील 20 ते 35 ही मोठी रेंज आहे. इंग्लिशचे देखील 15 ते 30 ही मोठी रेंज आहे. सिलेक्ट झालेल्या स्टुडंट बद्दल बोलत आहे मी. आता ही रेंज काय येते, तर सिलेक्ट होण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट डोक्यातून काढून टाका, GA वर तुमचं सिलेक्शन अवलंबून आहे म्हणून. GA वर तुमचं सिलेक्शन अजिबात अवलंबून नाही. इथं 10च्या ऐवजी 5 मार्क कट ऑफ जरी क्लिअर केला ना, जस्ट कट ऑफ एवढे जरी तुम्हाला मार्क्स पडले तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. म्हणजे 6, 7, 8 मार्क्स जरी पडले तरी अशांचं सिलेक्शन झालेलं आहे. कारण 10 ते 15 मध्ये किती 5चा फरक आहे ना फक्त. 5 मार्क्ससाठी किती मेहनत घ्यावी लागते, डेली 3-3, 4-4 तास करावं लागतं. सो SBI ला जर तुम्हाला 10 दिवस शिल्लक राहिले असतील आणि तुम्ही फक्त GA करत असाल, सिलेक्शन होणारच नाही. एक जर तुम्ही कॉमन गोष्ट बघितली सिलेक्ट झालेल्या मुलांच्या मध्ये, तर ह्या 3 विषयामध्ये त्यांचे 2 विषय कुठले तरी एकदम स्ट्रॉंग असतात. कुठलेही 2 विषय तुमचे स्ट्रॉंग असले पाहिजेत. मग तुमचा काही जणांचा कॉन्ट प्लस रिझनिंग असेल, जसं आपल्या एका स्टुडंटचा बघा मी स्कोर कार्ड बघितलं, रिझनिंगला साधारण एक 36-37 मार्क्स, कॉन्टला 30 मार्क्स, म्हणजे जवळपास 65-66 तिचे तिथंच झाले. आकांक्षा नावाची आपली स्टुडंट आहे इचलकरंजी ब्रांचची, तर 65 मार्क्स तिचे तिथंच झाले ना. आता किती पाहिजेत, 10-12 मार्क्स फक्त पाहिजेत, ते कसेही मिळतीलच पेपर दिलाय म्हणजे, बरोबर. सो इथं तुम्हाला एकतर कॉन्ट रिझनिंगचा कॉम्बो घ्यायला पाहिजे, किंवा जर तुमचं कॉन्ट वीक असेल तर तुम्हाला या 2 मध्ये मार्क्स मिळवायला पाहिजे. सो या 2 मध्ये मी म्हणेन की एक बऱ्यापैकी जर तुम्हाला एक विषय तुमचा वीकच असेल ना, एकतर सगळीकडे ॲव्हरेज मार्क्स मिळवा. म्हणजे मी म्हणेल सगळीकडे 20-20 मार्क्स मिळवले, ॲव्हरेज मार्क्स झाले 60 इथंच होतात आणि
20 पण नाही ॲक्च्युली पुरणार तुम्हाला, साधारण 22 22 22 किंवा 25 25 25 घ्या, सगळ्यात बेस्ट हे राहील. जर ॲव्हरेज मी कधी म्हणेल याला 25 पडले, याला 25 पडले, याला 25 पडले, हे एक ॲव्हरेज स्कोर झाला, बरोबर. हा आपण ॲव्हरेज स्कोर झाला. पण असं तर असत नाही ना, सगळ्यांचं सेमच आहे. आपल्याला काय करायचं आहे बघा, कट ऑफ हा या 3 विषयामध्ये क्लिअर करायचा आहे. GA ला एक्स्ट्रा ठेवावी. तर या 3 विषयामध्ये कट ऑफ क्लिअर करायचा असेल तर तुम्हाला 75 मार्क्स या 3 मध्ये मिळवावे लागतील. मग तुम्हाला 2 विषयामध्ये कुठल्या तरी चांगले मार्क्स मिळवावे लागतील. चांगले म्हणजे किती, तर मी म्हणेल साधारण 60 जर नाही जमले तर 55 ते 60 ची रेंज तर मी तुम्हाला देणारच आहे. 55 ते 60 पर्यंत तुम्हाला 2 विषय कुठले तरी घ्यायला पाहिजेत. मग तुम्ही क्वांट रिझनिंग घ्या, म्हणजे काही मुलाला 30 आहेत, 30 60 इथंच झाले ना. काही जणांना रिझनिंग आणि इंग्लिशमध्ये इथं 25 पडले, तिथं 35 पडले, 60 झालेच ना. सो एक तर तुम्हाला इथं दोघांच्या मिळून 55 ते 60 कुठला तरी कॉम्बो मिळवायला लागेल, त्याशिवाय सिलेक्शन होणार नाही. आणि तिन्ही विषय जर चांगले असतील तर ऑब्व्हियसली 25 25 25 तर मार्क्स मिळवा, सिलेक्शन नक्की होऊन जाईल. फक्त एक गोष्ट या रिझल्टने परत एकदा क्लिअर केली, फायनल सिलेक्शन GA वर अवलंबून नाही. फायनल सिलेक्शन हे या 3 कोअर सब्जेक्टवरच अवलंबून आहे. लक्षात आलं. तर यासाठी तुमची स्ट्रॅटेजी मात्र सुपर इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर या SBI क्लर्कसाठी येत्या 10 दिवसामध्ये तुमची काय स्ट्रॅटेजी आहे हे जर तुम्हाला माझ्याशी डिस्कस करायचं असेल तर मला टेलिग्रामवर एकदा मेसेज करा. तुमचे मॉक जेवढे दिलेले आहेत त्या मॉकचे मार्क्स सेक्शन वाईज मला पाठवा. स्क्रीनशॉट पाठवू नका, सेक्शन वाईज मार्क्स लिहून पाठवा. मला काय सध्या चालू आहे ते सांगा. मी निश्चितच त्याच्यामध्ये तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट असेल तर सांगेन. पेपर टेकिंग स्ट्रॅटेजी असते, ती स्ट्रॅटेजी तुम्हाला काय प्रॉब्लेमॅटिक ठरत आहे का त्याच्याशी डिस्कस करा माझ्याशी. प्रत्यक्ष येऊन भेटला तरी चालेल. मी दिवसभर अगदी संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत क्लासवर असतो. मला कधीही येऊन तुम्ही भेटू शकता. कॉल फक्त एकदा करा आणि टायमिंग घेऊन तुम्ही भेटायला या. थँक्यू.